छोट्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनो तसेच पालकांनो, आपण माझ्या कालच्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत की आपल्याला आपल्या मुलांची कशी कशी काळजी घ्यायची आहे आणि मुलांना कसं त्या स्पीचसाठी तयार करायचं आहे हे आपण आधी बघून घेऊ. त्याच्यानंतर मग आपण आपल्या तासाला सुरुवात करूया. आधी आपल्याला बघावं लागेल की आपलं मूल किती वर्षाचं आहे आणि त्याचं वयाचा जो आहे कालावधी 0 ते 3 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत जसं तुम्हाला समजलं त्या मुलाचं वय आणि हे की हा कर्णबधिर आहे तो पिरियड कुठला आहे काय आहे. कुणाचं मुलगा समजा 1 वर्षाचा असेल तेव्हा त्यांना कळालेलं असेल, कुणाचा मुलगा 3 वर्षाचा असेल तेव्हा त्यांना कळाले असेल की माझा मुलगा बोलत नाही बा, हा कर्णबधिर आहे. किंवा कुणाला लवकरच जे पालक जास्त अवेअर असतात, जास्त जागरूक असतात, त्यांना कळते की माझा मुलगा 3 महिन्यात काही ॲक्टिव्हिटी करत नाही आहे, बोलत नाही आहे, तर ते लवकरच त्याच्यावर काही ना काही उपाययोजना करतात. आणि ज्यांना समजत नाही, जे आहेत आता जे पालक कमी शिकलेले आहेत, थोडंसं वातावरणाशी जास्त निगडीत नाही आले, अशा पालकांना समजायला थोडा वेळ लागतो. तर अशा जे गरीब पालक आहे त्यांना समजण्याआधी भरपूर वेळ निघून गेलेली असते. त्या पालकांसाठी माझं सांगण्याचं आहे की आपण जेवढं लवकर त्यांना आपल्या वातावरणाच्या ओघात आणू आणि जेव्हा परिसराशी आपण त्यांना सगळ्या परिसरांना निगडीत करू आपल्या मुलांना, तेव्हाच त्यांचा भाषा विकास होईल, तेव्हाच त्यांचा नवीन नवीन शब्द त्यांच्या कानावर पडतील आणि तेव्हा त्यांचा तर मग आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपले जे मुलं आहेत सुरुवातीला तर आपण आपल्या मुलांचं जे स्पीच आहे याच्यात काय असतात, काही मुलं छोटे असतात ते लवकरच कव्हर करून त्यांचं पटकन काही ना काही आवाज काढणे वगैरे आणि त्यांचा विकास लवकरात लवकर होईल. आणि ज्यांचं थोडं वय वाढलेलं असेल 3 ते 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष यांना थोडा आवाज काढायला कठीण जाईल किंवा त्यांना स्वरव्यंजनं काढायला कठीण जातील. काही मुलं त्यात 100% कर्णबधिर असतात. ते 100% जे मुलं असतात त्यांचा बिलकुल म्हणजे आवाज काढायला खूप त्रास होतो. त्यांना आवाजाशी काहीही संबंध दूरपर्यंत आलेला नसते. जवळ 4 वर्ष त्यांनी कसलंच त्यांना आवाजाची जाणीव आलेली नसते. विद्यार्थ्यांसाठी आपण विद्यार्थी म्हणा की मुले म्हणा आपल्याला कशी सुरुवात करायची. आपण असं नाही की मी शिक्षिका आहे म्हणून मला सगळी माहिती आहे, पण माझं बघून तुम्ही घरी पण आपले जे आई वडील आहे, पेरेंट्स आहे, ते पण अशी ॲक्टिव्हिटी घरी घेऊन करू शकतात. आणि माझा तरी असा हे आहे की माझी तरी इच्छा आहे की मी जेवढं सांगते त्यापेक्षा पालकांनी जर जास्तीत जास्त हा माझा व्हिडिओ बघून त्यांनी जर घरी सुरुवात केली तर तुमच्या मुलाचं जास्तीत जास्त प्रगती होण्याची शक्यता आहे. आणि शाळेत जायच्या आधी त्याला बरीचशी त्याची भाषा विकास होईल अशी मला शाश्वती आहे. त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि तशा प्रकारचे मुलांकडून घरच्या घरी जेवढे होईल तेवढे 5 मिनटं का होईना मुलांना द्या आणि तेवढा त्यांचा व्यायाम म्हणा, काही जे तुमच्या यांनी जमेल. याला असं शिक्षणाचं बंधन नाही आहे की मी शिकलेली आहे मला जमते, तुम्ही पण करू शकता. असं काही नाही आहे की शिकलेला व्यक्ती करू शकते. घरी राहणारी बाई, कामाला जाणारी बाई किंवा आपली गरीब परिस्थिती जिला काही कुठल्या प्रकारचं नॉलेज नाही आहे, ज्ञान नाही आहे, असंही पालक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात आणि घरी स्पीचचे क्लास घेऊ शकतात आणि ते तुम्ही स्वतः करू शकता. तर या व्हिडिओत आपण व्यायामापासून सुरुवात करूया. मी वाटल्यास माझा जो एक विद्यार्थी आहे स्टुडंट, मी त्याच्यावर आता तुम्हाला आज व्यायाम घेऊन दाखवते. मी याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ टाकून देईल, तुम्ही तो जरूर बघा. पण हे जे व्यायाम तुम्ही कंटिन्यू जर घेत राहिले, तुम्हाला जसा वेळ तुमच्या वेळेनुसार 5 मिनटं का होईना मुलांचे व्यायाम घेत चला. त्या व्यायामाने मुलांचं जिभेची तोंडाचा व्यायाम, जिभेचा व्यायाम, गळ्याचा व्यायाम, हे जर व्यायाम आपण घेत राहिलो तर त्याची तोंडाची जिभेची अशी फ्लेक्झिबिलिटी जे लवचिकता आहे ते हळूहळू मोकळी होईल. कारण की या मुलांना 3-4 वर्षात म्हणा किंवा 3-4 महिन्यात म्हणा यांच्या जिभेचं काहीही व्यायाम आलेला नसतो. आता जे मी बोलते, आता माझ्या बोलल्याने माझा जिभेचा व्यायाम होऊन गेला आहे. जे मुलं बोलतात त्यांचा जिभेचा व्यायाम सतत होत राहतो. परंतु ही मुलं बोलत नाही, त्यांना ऐकू येत नाही म्हणूनच ती बोलत नाही. अक्षरशः म्हणजे ही मूकबधीर नसतात, त्यांच्या कानावर कधी शब्दच पडलेले नाहीत म्हणून ते मुक्या मुलांमध्ये मोजले जातात. तर त्यांना जेव्हा ते बोलतच नाही तर त्यांच्या जिभेचा काहीही व्यायाम झालेला नसतो. तर आपल्याला कुठलंही काही आपल्याला शरीर जर एखादं आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला व्यायामापासूनच त्याची सुरुवात करावी लागेल. तसंच आपल्याला जर बोलणं शिकायचं असेल किंवा आपला भाषेचा काहीतरी वाचेचा विकास करायचा असेल तर ती व्यायामापासूनच सुरुवात करावी लागेल. तर आधी आपण तोंडाचे व्यायाम घेऊया. तर तोंडाच्या व्यायाममध्ये आपल्याला जिभेचे व्यायाम येतील. तर जिभेचे व्यायाम सोपे आहेत, काही कठीण नाही आहे, तुम्ही घरी पण करू शकता. तर 5 वेळा समोर जीभ बाहेर काढणे. तर जिभेचे व्यायाम कर्णबधिर मुलाला कसलाही अनुभव नसतो.
आता नॉर्मल मुलं साधं आपण बोलावलं, ये बेटा जा बेटा म्हटलं की ते परत येतील जातील. त्यांना आपल्या छोट्या छोट्या कमांड समजतात, छोटं छोटं त्यांना आज्ञा समजतात की ये. साधं आपण आपल्या घरात डॉग जरी असला तरी आपण कम म्हटलं की येतो, ये म्हटलं की येतो. परंतु ह्या मुलांना आपण जेव्हा फेस टू फेस आपण समोरासमोर जेव्हा बोलू तेव्हाच त्यांना समजेल, अदरवाईज त्यांना समजणार नाही. या मुलांचं असं असते की आपण कधीही पाठवारे करून बोलायचं नाही. जे काही आपण शब्द बोलू ते बिलकुल आपण आपला चेहरा त्यांच्याकडे राहील आणि आपलं जे लिप रिडिंग करतो ते लिप रिडिंग मुलांना समजेल. तशाच प्रकारचं आपण बोललं पाहिजे. तशाच प्रकारचं मी समजा आता मागून असं केलं की बाळा तू इकडे ये, तर त्याला माझा अक्षरशः त्याला माझा आवाज पोचलाच नाही त्याच्या कानापर्यंत. तो बधिर आहे त्याच्यामुळं कानापर्यंत पोचला नाही आणि मी तोंडही झाकून आहे आणि दिसलेली नाही. तर मग तो काय समजेल की मी काय केलं काय नाही केलं, त्याला त्याच्यातलं काहीही समजणार नाही. म्हणून जे काही आपण बोलू, जे काही व्यायाम करू, साधं जरी बोललो पाणी आण जरी म्हटलं तर आपण त्याच्या मागून असं कधीही म्हणायचं नाही की पाणी आण. त्याला बिलकुल दिसलं पाहिजे. जरी त्याला ऐकायला येत नाही तरी त्याला व्हिज्युअल दिसते, त्याला आपली रिपीडिंग करते. म्हणून मग आपण त्याला समोरासमोर असं तोंड त्याच्याकडे करूनच जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करा. आणि त्यांची जीभ जी जड झालेली आहे, रट झालेली आहे, ती थोडीशी आपण व्यायामाने लवचिक करायचा प्रयत्न करूया. त्याच्यात आपण थोडे व्यायाम घेऊया. तर 5 वेळा मी जीभ खाली नेईल आणि 5 वेळा मी वरती. जास्त आपण हळूहळू करून आपण थोडं कठीणाकडे जाऊया. हे लहान मुलांचं वयाचं आपल्याला घ्यावं लागेल की वयाचं विचार करावं लागेल. छोटा असेल तर तो एवढंही करणार नाही. जर 0 ते 6 महिन्याचा असेल तर आपल्याला नुसतं बॅबलिंग करायला लागेल. जसं ब ब ब ब ब ब प प प प प प प प द द द द द द द द द मॅ 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 मॅ. हे झालं 0 ते 3 महिने 4 महिन्यापर्यंत. साधं असं व्यायाम करून घ्यावं लागेल. कारण की त्याला जीभ बाहेर काढणे, जीभ आडवी उभी करणे हे तर त्याला समजणारच नाही. तर साधं तो बॅबलिंग करते, तर बॅबलिंगनुसारही त्याचा पण जिभेचा तोंडाचा व्यायाम होतो. त्याच्यापेक्षा जर वय थोडं मोठं असेल, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, तर तो आपलं समजेल. मग त्याला आपण साधे साधे असे व्यायाम घेऊ शकतो की इकडे बघ बेटा, की ही जीभ काढ. असं आधी 2दा 3दा 1 2 3 4 5 असं 5दा खाली आणि 5दा वर. तसंच जीभ इकडे फिरवायची आहे. परत इकडे. असं आपल्याला 5-10 मुलांची कॅपॅसिटी पाहून, मुलांची क्षमता बघून आपल्याला तेवढा व्यायाम. तुम्हाला कदाचित वाटत असेल ही काही हे टीचर काय करते, हे तर कुठलाही व्यायाम हे तर कुणीही करेल. पण ह्या मुलांना हे पण जमत नाही. आता मी वर्गात हा रोज वाचाचा तास जेव्हा घेतो तर माझी मुलं अक्षरशः छोटे आहेत, 3-4 वर्षाचे आहेत. 4 वर्षाचा पहिलीत मुलगा आला किंवा बालवाडीत आलेला आहे तर त्याला काहीही येत नाही. त्याला साधी जीभ मी म्हटलं बाहेर काढ तर त्याला तेवढाही अनुभव नसतो. तो जीभ बाहेर काढ म्हटलं तर तो म्हणते मला जमत नाही. आणि ते अक्षरशः ही मुलं लाजाळू असतात. त्याच्यामुळं यांना आपल्याला जीभ बाहेर काढून घ्यायलाही खूप मेहनत लागते. पण तुम्ही पालक आहे, तुम्हाला माहीत आहे की आपला मुलगा कशाप्रकारे बोलल्याने ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर परिश्रम घेऊन थोडंसं त्याच्याकडून व्यायाम करून घ्या. तर ही जिभेचा व्यायाम महत्त्वाचा. जेव्हा आपली जीभ जास्त लवचिक होईल, इकडे तिकडे फिरेल, जसं असं घेतलं आपण, फिरवली तोंडात किंवा इकडून फिरली, इकडून टाकली, अशा प्रकारचा आपल्याला व्यायाम घ्यावा लागेल. जीभ 4ही बाजूनं फिरवावी लागेल. आणि जीभ जेव्हा फिरवताना जिभेचा आपल्याला मजबूतपणा वाढायसाठी आपल्याला इथून त्याला ट्रेस करावं लागेल. इकडून जीभ लावावी लागेल, तिकडून ट्रेस करावं. अशा प्रकारे आपण छोटे छोटे जिभेचे व्यायाम. तसंच आपलं श्वास घेणे सोडणे आणि थोडंसं श्वास आतमध्ये असं इकडे बघा आणि मी सांगते तुम्हाला, अशा प्रकारचं श्वास घेणे आणि सोडणे आणि थोडं थोडं तोंडातली हवा बाहेर काढणे. तोंडातली हवा बाहेर काढताना आपलं जे हवेचं फिलिंग आहे मुलाला समजलं पाहिजे. मी समजा असं केलं तर त्याला जाणवते की मी फुंकर घातलेली आहे, तर हवेचा ओघ बाहेर निघालेला आहे, तर त्याला कळेल की काहीतरी आपल्याला फील झालं. तर तसं त्याचा पण हात आपण असं पकडून त्याला म्हणायचं आता तू कर, जशी मी इकडनं फुंकली तसं तू तिकडून हे कर. तर तो कदाचित त्याला पहिल्यांदा नाही कळणार, त्याची फुंकर निघतच नाही. ह्या मुलांचं
तुम्ही 4दा 10दा किंवा 1 वर्षानंतर किंवा 2 महिने 3 महिने, कधी कधी मुलांचं 8 दिवसातच ॲक्टिव्ह मुलगा असेल तर 2-3 दिवसातच कवर करेल. काही मुलगं म्हणजे जास्त जे नाही करणारे आहेत ते तर बिलकुल त्यांना 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या नंतरच त्याला हे फुंकर घालायची सवय लागेल किंवा येईल त्याला व्यायाम. हा व्यायाम करायलाही मुलांना 3 ते 4 महिने लागतात. असं नाही की मी बोलली आणि तुम्ही उद्याच मला मेसेज करा की मॅडम माझा मुलगा तर मी 15 दिवस झाले आणि मी व्यायाम घेत आहे, तो काहीच नाही करून राहिला. तुम्ही तर सांगितलं व्यायामाने जी बशी होते तशी होते. इतकं सोपं नसते हे. तुम्ही जेवढं मला इझिली बघत आहे तेवढं इझिली काहीही नाही. मला आता या क्षेत्रामध्ये येऊन 25 ते 30 वर्ष झाली आहे. मी सतत व्यायामाची परिश्रम घेऊन माझी मुलं वर्षाच्या शेवटी 1 ते 2 शब्द काढतात. आणि जे ॲक्टिव्ह मुलं आहेत त्यांना आपण लवकर त्यांना ॲक्टिव्ह म्हणजे कसे, ज्यांना करायची इच्छा असते. काही काही मुलं एकदम खूप हे असतात की मला लवकर शिकायचं आहे, मला लवकर काहीतरी करायचं आहे, ते स्वतःहून करतात. काही माझी मुलं असे आहेत की ते त्यांना व्हिज्युअल फळ्यावरचं लिहिल्यापेक्षा त्यांना जे मी वाचेचे तास घेते, जे ओरल घेते, बोलून घेते, ते त्यांना खूप आवडते. म्हणजे असं माझा तो पिरियड आणि वर्गाचा जो सुटीचा तास असतो, मुलं अक्षरशः त्या तासाची वाट बघत असतात की आम्हाला कधी शिकायला मिळते. कधी व्हिडिओ काढतात टीचर आणि कधी आमच्याशी बोलतात, कधी आपल्या जवळून अशा कृती करून घेतात. तर असे मुलं पटकन कव्हर करतात. त्यांचा भाषाविकास लवकर होते. त्यांना व्यायामाने सगळं शिकून जातात. तर असा हलका-फुलका व्यायाम तुम्ही घरी घेत चला. थोडं रेग्युलर हेच आहे परत परत घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की आपले मुलं काही ना काही, जो ठाम बहिरा होता किंवा आवाज येत नव्हता, तर 2-3 दिवसाच्या किंवा 8 दिवसाच्या फरकाने तो काही ना काही का काहीतरी आवाज काढेल. तर समजायचं आपलं हे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.